ठाणे येथील नौपाड्यातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटला गुरुवारी पहाटे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. आग विझवण्याच्या शर्थीच्या प्रयत्नादरम्यान सुरक्षा रक्षक काळू गाडेकर वय वर्ष 53 आणि अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे वय वर्ष 43 यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने पालिकेचे प्रभाग समिती कार्यालय बंद होते, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला गुरुवारी पहाटे 1:28 सुमारास नगरसेवक संजय वाघुले यांनी फोन करून गावदेवी भाजी मार्केट इमारतीत आग लागल्याची माहिती दिली. या मार्केटमध्ये लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 अग्निशमन गाड्या, 3 जम्बो वॉटर टँकर, 2 वॉटर टँकर, 4 रेस्क्यू वाहने, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, महावितरण कर्मचारी, नौपाडा पोलीस तसेच रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या. अतिरिक्त आयुक्त रोडे, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, जी गोदेपुरे, दिनेश तायडे, मुख्य अग्निशमन अधिकारी झळके आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी SI तडवी, नौपाडा रक्षक प्रमुख किरण नागती आदींनी घटनास्थळी धाव घेतली. भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रीपेक्षा कपड्यांचे व्यवसाय अधिक प्रमाणात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रात्रीच्या वेळी 25 ते 30 विक्रेते येथे झोपत असल्याचेही सांगितले जात आहे. आग लागल्यानंतर त्यांनी तातडीने बाहेर धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. विशेष म्हणजे या इमारतीच्या वरच्या मजल्यावर नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय आहे. येथे मोठ्या प्रमाणावर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत असतात. रात्रीची वेळ असल्याने कार्यालय बंद होते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात यश आले असून परिस्थिती आटोक्यात आली आहे. सदर प्रसंगी ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे व इतर पदाधिकारी अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली व तात्काळ उपाययोजना करण्याच्या संबंधित विभागांना सूचनाही दिल्या. पहाटे 3:30 गावदेवी भाजी मंडईचं जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं. गावदेवी मैदानाच्या वाहनतळामध्ये जी कामाला मुलं आहेत त्यांनी मला फोन केला बरोबर 3:30 आणि त्याच्यानंतर फायर ब्रिगेडला फोन केला. फायर ब्रिगेड एक 10-15 मिनिटाच्या फरकाने फायर ब्रिगेड आलं आणि 155 ओटले आहेत तिथे भाजी मंडईमध्ये ओटले आहेत. त्याच्यामध्ये 50% वरती कपड्याची दुकानं आहेत, चपलाची दुकानं आहेत आणि ही आग कपड्याच्या दुकानाला आग लागल्यानंतर तशीच आग वाढत गेली आणि सर्व कपड्याची दुकानं ही जळून खाक झालेली आहेत. दुर्दैवाची बाब अशी आहे की आमचे महानगरपालिकेतले 2 कर्मचारी, एक गाडेकर म्हणून, काळू गाडेकर म्हणून आहे सुरक्षा रक्षक आणि सागर शिंदे म्हणून अग्निशमनचा कर्मचारी, यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. फायर ब्रिगेडचे कर्मचारी या ठिकाणी सर्व बाजूने आलेले आहेत आणि त्यांनी आग आता आटोक्यात आणलेली आहे, परंतु प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्या ठिकाणी जे व्यवसाय करणारे गाळेधारक आहे, कमीत कमी एका दुकानदाराचं 5 लाखाचं नुकसान झालं असेल. असं जवळजवळ 155 गाळेधारकांचं नुकसान झालं. त्यामुळे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आता आग आटोक्यात आणलेली. एकंदरीत पाहायला गेलं तर नुकसान भरपाईसाठी काय मागणी करणार का? फायर ब्रिगेड जवळ नाहीये, मागे देखील आग लागली होती, त्यासंदर्भात तुम्ही देखील माझी एक प्रशासनाला विनंती आहे की आमचं महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर जवाहरबाग अग्निशामक केंद्र जे होतं दादोजी कोंडवच्या इथे ते हलवण्यात आलेलं आहे. ते तात्काळ त्या ठिकाणी परत पुन्हा चालू करण्यात यावं, कारण स्टेशन परिसरामध्ये 6-7 लाख लोक ये जा करत असतात. या ठिकाणी मोठी हॉटेल आहेत, कमर्शियल ऑफिसेस आहेत. फायर ब्रिगेडला पोहोचायला नितीन कंपनी आणि बाळकुंवरला पोहोचायला या ठिकाणी अर्धा तास लागतोय आणि पूर्वीचं जे जवाहरबागचं फायर स्टेशन होतं ते तात्काळ त्या ठिकाणी आणण्यात यावं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गावदेवी भाजी मंडई येथे आज पहाटे 3:30च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ठाणे महापालिकेचे सुरक्षा रक्षक व अग्निशमन विभागातील जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापौर शर्मिला पिंपळकर, खासदार नरेश मस्के व आयुक्त सौरभ राव यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत दुर्घटनेत मृत्युमुखी झालेले सुरक्षा रक्षक काळू शंकर गाडेकर वय वर्ष 55 व अग्निशमन दलातील स्थानक अधिकारी सागर शिंदे वय वर्ष 42 यांच्या कुटुंबियांना 10 लाखाची, तर जखमी झालेले सुजित पष्टे वय वर्ष 45, समीर जाधव वय वर्ष 40 यांच्या कुटुंबियांना 1 लाखांची तातडीची मदत, तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासकीय नियमानुसार अनुकंपा तत्वावर महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा व मंडईतील 155 गाळेधारकांचे 1 जून पर्यंत त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, सर्वपक्षीय गटनेते पवन कदम, मुकेश मोकाशी, अभिजित पवार यांच्यासह स्थानिक नगरसेवक संजय वागुले, सुनील जोशी, नगरसेविका प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, नगरसेवक सुधीर कोकाटे, संजय भोईर, रमाकांत मडवी, योगेश जानकर, नम्रता कोळी, अनिल भोर आदी उपस्थित होते. गावदेवी भाजी मार्केट येथील 155 गाळेधारक बाधित झाले असून या गाळेधारकांचे त्याच ठिकाणी 1 जून 2026 रोजी स्थलांतर करण्यात येईल. सद्यस्थितीत गावदेवी भाजी मंडई येथे साफसफाईचे काम सुरू असून त्यानंतर या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट तसेच फायर ऑडिट करण्यात येईल. रंगरंगोटी व विद्युतची सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर या गाळेधारकांचे त्याच ठिकाणी स्थलांतर करणे, अशा घटना पुन्हा घडू नये या दृष्टीने उपाययोजना करणे, तसेच आपत्कालीन अग्निशमन विभाग या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विमा रक्षणाच्या रकमेत वाढ करणे आदी निर्णयही आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आले. यावेळी भाजी विक्रेत्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे देखील पदाधिकारी व आयुक्तांनी ऐकून घेतले. या ठिकाणी असलेल्या विक्रेत्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी महापालिका आवश्यक ते सहकार्य करेल, तसेच त्यांचे तात्पुरते स्थलांतर न करता 1 जून रोजी त्याच ठिकाणी स्थलांतर महापालिका करेल असे सांगण्यात आले. याबाबत भाजी विक्रेत्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. आज पहाटे गावदेवी भाजी मार्केट येथे इथे आग लागली मोठ्या प्रमाणात आणि आपले 2 जवान तिथे खरं तर जखमी झाले, मृत्युमुखी पडले आहेत. आणि मला वाटतं आज आयुक्त दालनात मीटिंग झाली. आपले खासदार साहेब नरेशजी मस्के साहेब आणि सर्व स्थानिक नगरसेवक, मी महापौर, उपमहापौर आम्ही उपस्थित होतो. आणि या बैठकीत असा निर्णय झाला की ज्यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांना प्रत्येकी दोघांनाही 10-10 लाख देण्याचे ठरलं आहे आणि जे जखमी आहेत त्यांनाही प्रत्येकी 1-1 लाख रुपये देण्याचे ठरलेले आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर 18 वर्षापूर्वी रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह 7 जणांची ठाणे न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्तता केली. ठाणे जिल्हा मुख्य न्यायाधीश A.V. कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. यामुळे राज ठाकरे यांच्यासह 7 जणांना दिलासा मिळाला आहे. रेल्वेची नोकरी भरती परीक्षा 2008 मध्ये झाली. या परीक्षेसाठी कल्याण रेल्वे स्थानकात राज्यभरातून उमेदवार आले होते. या उमेदवारांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्या काळात मनसेकडून परप्रांतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात होती.
तसेच रेल्वे भरती प्रक्रियेत बिहारी तरुणांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे या मारहाणीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या 7 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला होता. त्यातील 2 जणांचा गेल्या काही वर्षात मृत्यू झाला. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासह 7 जणांविरोधात सुरुवातीला कल्याण न्यायालयात सुनावणी सुरू होती. नंतर हे प्रकरण ठाणे न्यायालयात वर्ग करण्यात आले. 8 मे रोजी झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांच्यासह 6 जण न्यायालयात हजर झाले होते. राज ठाकरे ठाण्यात येणार असल्याने न्यायालय परिसरात मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. सुनावणी दरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत हे प्रकरण बनावट असल्याचा दावा केला होता. त्यांची बाजू वकील शैलेश सडेकर, शुभम कानडे आणि सयाजी शिंदे यांनी न्यायालयात मांडली होती. तर सरकारी पक्षाकडून वकील प्रमिला चव्हाण यांनी युक्तिवाद केला. गुरुवारी पुन्हा झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायिक दंडाधिकारी A.V. कुलकर्णी यांनी पुराव्याअभावी तसेच बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत राज ठाकरे यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. ठाणे न्यायालयाने राज ठाकरे यांच्यासह 7 जणांची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी न्यायालयात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. आरोपी नंबर 1 ते 7 जे होते, ज्यांच्यावरती प्रत्यक्ष मारहाण केल्याचा आरोप होता, त्यांच्या बाबतीत देखील कोर्टाने हे म्हटलेलं आहे की सरकार पक्षाने जो पुरावा दाखल केला किंवा कोर्टासमोर आणला, त्या पुराव्यातनं आरोपी क्रमांक 1 ते 7 प्रत्यक्ष त्यावेळेला तिकडे हजर होते किंवा त्यांनी कोणालाही मारहाण केली किंवा ते मनसेचे कार्यकर्ते होते, यातलं काहीही सरकार पक्षाला सिद्ध करता आलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परप्रांतातनं विद्यार्थी परीक्षेकरता आले होते, ही घटना झाली, याचाही कुठलाही संबंध सरकार पक्षाला दाखवता आलेला नाही. या सगळ्या कारणांमुळे सगळ्या आरोपींना निर्दोष सोडलेला आहे. सरकारकडनं प्रयत्न केले गेले, परंतु मगाशी जे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ती सीडी जी होती, त्या सीडीला कवडीचीही किंमत देता येणार नाही. हे कोर्टाचे शब्द आहेत की त्या सीडीला कोणत्याही कवडीचीही किंमत देता येणार नाही. पुरावा कायद्याला अभिप्रेत असलेला जो सीडीच्या संदर्भातला पुरावा आहे, तोही पुरावा सरकार पक्षाने कोर्टात दाखल केलेला नाही. त्यामुळे ही सीडी जी हा जो प्रकार आहे, हे संपूर्ण काल्पनिक कपोलकल्पित कथानक आहे. राज्यात विधान परिषदेच्या 16 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकूण 20 स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश होतो. या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील एकूण 1064 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील महापालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींचे थेट निवडलेले नगराध्यक्ष, निवडून आलेले लोकप्रतिनिधी तसेच स्वीकृत नगरसेवकांचा समावेश आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत त्यांनी सर्व राजकीय पक्षांना निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 16 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांमध्ये ठाणे मतदारसंघांचा समावेश आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ हे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून स्वतः लक्ष ठेवून असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राजकीय पक्षांच्या बैठकीत माहिती देताना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी निवडणुकीच्या कायदेशीर टप्प्यांची आणि अधिकृत वेळापत्रकांची सविस्तर घोषणा केली. त्यानुसार 25 मे या दिवशी निवडणुकीची रीतसर अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार असून त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक प्रक्रियेला गती येईल. इच्छुक उमेदवारांना 1 जून पर्यंत आपले नामनिर्देशन पत्र म्हणजेच उमेदवारी अर्ज सादर करता येईल. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 2 जूनला केली जाईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 4 जून ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. यानंतर 18 जूनला सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून 22 जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जून पर्यंत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मतदारांच्या सोयीसाठी संपूर्ण मतदारसंघात एकूण 18 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मान्य भारत निवडणूक आयोगाने नुकताच ठाणे आणि पालघर या स्थानिक स्वराज्य संस्थेचा विधान परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि त्यामध्ये ठाणे आणि पालघर दोन जिल्हा मिळून हा एक मतदारसंघ आहे. त्यामध्ये सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीचा कार्यक्रम वेळापत्रक मान्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेलं आहे. त्या अनुषंगाने ही आचारसंहिताही अंमलात आलेली आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 18 स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ज्यांच्यामध्ये तिथले नगरसेवक असतील हे मतदार असणार आहे. दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही जिल्ह्यातील यांच्या निवडणुका न झाल्यामुळे ते याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये नसणार, परंतु जो टक्केवारी आहे तर ती एकूण मतदारांची टक्केवारी आपली पूर्तता करत असल्यामुळे या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये जे वेळापत्रक आहे तर त्या अनुषंगाने 25 तारखेला याचा अधिसूचना प्रसिद्ध होईल. 1 जून पर्यंत नामनिर्देशन दाखल करता येईल. छाननी असेल 2 तारखेला. अर्ज मागे घेण्याचा दिनांक 4 तारखेपर्यंत मागे घेता येतील, 4 जून. मतदान 18 जूनला असणार आहे. त्याची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असणार आहे. मतमोजणी 22 तारखेला 22 जूनला असणार आहे. अशा पद्धतीचा हा निवडणूक कार्यक्रम जो आहे तो सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांना कळवण्यात आलेला आहे. ऍडिशनल कमिशनर प्रत्येक महापालिकेचे हे आदर्श आचारसंहिता फॉलो करण्याकरिता त्यांना नोडल म्हणून मी नियुक्ती केली आहे. दोन्ही जिल्ह्यांकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी ठाणे हे कामकाज पाहतील. त्या पद्धतीचं नोटिफिकेशन आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. ARO म्हणून RDC ठाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच पद्धतीनं पालघर हा नवीन जिल्हा जो आहे तो 2014 मध्ये तयार करण्यात आला होता, तर तिथले देखील RDC हे ARO म्हणून कामकाज पाहावे याकरिता आपण प्रस्ताव तसा पाठवलेला आहे. जी निवडणूक प्रक्रिया आहे तर ती पारदर्शक आणि त्याच पद्धतीने भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरिता जे आचारसंहितेचे निकष आहेत ते सर्व महापालिकांना, नगरपालिका, नगरपंचायतना कळवण्यात आलेले आहेत आणि त्या पद्धतीनं जे विविध कक्ष स्थापन करणं असेल, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असतील, या प्रक्रियेमध्ये ती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.